रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक. इमॅजिन, तुम्ही अशा ठिकाणी उभे आहात जिथून विस्तीर्ण सह्याद्रीचा परिसर दिसतोय. ढगांमधून मध्ये मध्ये सूर्यकिरणं खाली येताना दिसत आहेत. जिथे ते पृथ्वीला टच होत आहेत तिथला परिसर उजळून निघालाय असा भास तुम्हाला होतोय. जिथे सूर्यकिरणं पडलेली नाहीत अशा ढगांची सावली पडलेल्या ठिकाणी मध्ये मध्ये पाऊसही पडतोय. आत्तापर्यंत कवितांमध्ये ऐकलेला हा अनुभव तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात बघताय तेव्हा ऊन पावसाचा हा खराच खेळ सुरू आहे की काय असं तुम्हाला वाटून जात आहे. आत्तापर्यंत असा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष कधीच नव्हता घेतला, तो आता घेत आहात आणि एका वेगळ्याच दैवी अनुभूतीमध्ये असल्यासारखं तुम्हाला वाटतंय. आज आपण जाणार आहोत आंबोली घाटात. आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेला हा घाट आहे आणि अतिशय सुंदर घाटांपैकी एक आणि तेवढाच भीतीदायक सुद्धा आहे. आम्ही सुरुवात केली प्रवासाला नगरवरून काही मित्रांसोबत निघालो. आम्हाला जायचं होतं गोव्यापर्यंत आणि अनेक रस्त्यांपैकी हा रस्ता आम्ही निवडला खास आंबोली घाटासाठी. नगरवरनं पुण्यावरनं मग सातारा, मध्ये मिसळ खाल्ली होती. साताऱ्यावरनं कराडच्या आसपास जेवण केलं होतं. अस्सल गावरान असं जेवण आम्ही केलं. तिथे भाकरी होती, बाजरीची, ज्वारीची, दोन्ही आम्ही ट्राय केल्या. त्याच्यासोबत वांग्याची भाजी होती, तर्री अशी मस्त आलेली होती. भात होता जो अतिशय सुंदर होता आणि एकदम असं गावठी पद्धतीचं जेवण करून एकदम तृप्त होऊन आम्ही पुन्हा निघालो कराडवरनं कोल्हापूरच्या दिशेने. गोव्याला जाताना म्हणजे आपण जेव्हा नॉर्थ गोव्यात जातो तेव्हा आपल्याला आंबोली घाट असेल किंवा इतर घाटांमधनं जाणं जास्त सोयीस्कर असतं. जेव्हा तुम्ही साऊथ गोव्यात जाण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला बेळगाव मार्गे, बेळगाव पणजी जो हायवे आहे तिथनं सुद्धा जाता येतं. त्या रस्त्याबद्दल सुद्धा मी सांगेन एकदा, कारण तिथनं पण मी गेलोय. पण आज आपण आंबोलीविषयी बोलूयात. कोल्हापूरपर्यंत नॅशनल हायवे 48 किंवा नॅशनल हायवे 4 ज्याला NH4 म्हणतात त्यावरनं आपण जातो आणि अतिशय गजबजलेला असा हा रस्ता आहे. तिथे अनेक गाड्या आसपास आपल्या असतात, अनेक ठिकाणी आपण जेवायला थांबू शकतो. पण जेव्हा आपण गारगोटीचा मार्ग सुरू करतो तेव्हा हळूहळू वस्ती कमी होत जाते. एकदम रिमोट इंटेरियर व्हिलेज अशा एरियामध्ये आपण जातो जिथे भात शेती होताना दिसतेय. मातीचा रंग काळ्यावरून तांबडा होत चाललेला आहे. वरून पाऊस पडतोय, शेतकरी शेत नांगरतायत, लांबवर कुठेतरी एखादी झोपडी दिसतेय अशी वर्णनं तुम्हाला दिसायला सुरुवात होते. हळूहळू आता वस्ती सुद्धा नाहीशी होत जाते. गावाचा भाग मागे पडत जातो आणि फक्त जंगल तुमच्या आसपास दिसायला लागतं. तुम्हाला जागोजागी असे बोर्ड सुद्धा दिसतात जिथे लिहिलेलं असतं की वन्य प्राण्यांपासून सावधान. त्यामुळे आता गाडी थांबवायची वगैरे कुठेच नाही, खिडकी सुद्धा उघडायची हिंमत तुमची होत नाही. बाहेर जरी असं सुनसान वातावरण असलं तरीही तुमच्या कारमध्ये, गाडीमध्ये एकदम छान वातावरण असतं. कारण आम्ही मित्रच होतो सोबत. असं वातावरण बाहेर आणि आत मित्र सोबत असल्यावर काय पाहिजे अजून. एकदम धिंगाणा, जोक्स, एकमेकांवर हसत हसत आम्ही छान एन्जॉय करत चाललेलो होतो पुढे. जंगलाचा रस्ता पार करून आम्ही पोहोचलो होतो एका अशा पेट्रोल पंपावर जिथे पेट्रोल भरून घेणं ही इतकी छान गोष्ट ठरली आमच्यासाठी, कारण पुढे अनेक किलोमीटर्सवर कुठलाही पेट्रोल पंप नव्हता. त्याच्यामुळे आम्ही आधीच थांबून घेतलं. तिथे सगळे क्रियाकर्म केले लोकांनी आणि पेट्रोल सुद्धा भरून घेतलं. पेट्रोल पंपाचं लोकेशन पण काय, आहा एक नंबर. म्हणजे पेट्रोल पंपाची हद्द संपली की मागे दरीच होती आणि तिथे सुद्धा आम्ही फोटोज काढले आणि आता घाट सुरू होणार आहे 1 किलोमीटरवर हे आम्हाला लक्षात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही ऑलरेडी एंटर झालेलो होतो आणि पाऊसही थोडासा जास्त वाढलेला होता. आंबोली घाट हा काहीतरी वेगळंच प्रेझेंट करतोय आपल्या समोर असं आम्हाला तेव्हा कळून चुकलं होतं. हळूहळू घाटाचा तो फील पूर्णपणे चढायला लागला आणि अचानक आम्हाला एक अशी टपरी दिसली, एक असं वळण दिसलं. घाटाची सुरुवातच ती होती, पण तिथनं जो व्ह्यू दिसला, सुरुवातीला मी त्याचं वर्णन केलं. आम्ही एक छान जागा बघून तिथे गाडी थांबवली, उतरून घेतलं, त्या टपरीजवळ गेलो. गरम गरम चहा तिथे उकळत होता. त्यांना म्हटलं की आम्हालाही चहा द्या. तो चहा हातामध्ये घेतला. थोडासा एक छोटासा सिंगल रोड आहे तो क्रॉस करून पलीकडच्या बाजूला गेलो जिथनं दरी सुरू होते. या दरीमध्ये तुम्हाला हा विस्तीर्ण परिसर दिसतो ज्याच्यामध्ये ऊन आणि पावसाचा
खरंच खेळ चालू आहे असं दृश्य तुम्हाला दिसत असतं. काही पॅचेसमध्ये पाऊस पडतोय, काही पॅचेसमध्ये सूर्यकिरणं खाली आदळतायत. अशा पद्धतीचं दृश्य पाहून इतका वेळ गोंधळ करणारे माझे मित्र सुद्धा शांत झाले होते. सगळं ऑब्झर्व करत होते. आसपास काही माकडं दिसतात, त्यांना तुम्ही तुमच्याजवळ असलेली फळं, बिस्किट्स या गोष्टी देत असता. अनेक लोक थांबलेले होते, पण कोणीच कोणाशी बोलत नव्हतं, कारण निसर्गाचं ते स्वरूप बघून प्रत्येकाला काहीतरी वेगळं दैवी फील होत होतं. अनेक लोक थांबून सुद्धा त्या छोट्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारची अशी गर्दी झाल्यासारखी भासत नव्हती, कारण प्रत्येक जण स्वतःच्या विश्वामध्ये मग्न होता. चहा संपला, वाफाळता चहा, वरून पडणारा पाऊस, असं दृश्य. आंबोली घाटाने माझं मन तिथेच जिंकलं होतं. थोडं पुढे गेलो आणि आंबोलीतला प्रसिद्ध असा धबधबा सुद्धा तुम्हाला दिसतो. त्याच्या जवळ आता जाऊ देत नाहीत, पण काही लोक हिम्मत करून जातात. कसं आहे ना, आपल्याला अशा ठिकाणी जाणं हे जास्त असं खूप हिरोगिरी केल्यासारखं वाटतं, पण तिथे एखादी दुर्घटना घडली ना तर मग खूप प्रॉब्लेम्स प्रशासनाला सुद्धा येतात. त्यामुळे असं काही करू नका. धबधब्यामध्ये जाण्यापेक्षा लांबून तो ऑब्झर्व करण्यात पण एक वेगळीच मजा असते. तो ऑब्झर्व केला आणि पुढे निघालो गोव्याकडे. कळेलच, काही दिवसात कळेलच. त्याबद्दल सुद्धा पॉडकास्टमध्ये मी बोलेनच. तोपर्यंत म्हटलं की आता आंबोली घाट हा आपण प्रत्येक सीझनमध्ये एक्सप्लोअर करायचा आणि जास्तीत जास्त वेळा आंबोली घाटात यायचं आणि लोकांनाही सांगायचं. तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. तोपर्यंत चला, RJ शौनक सायनिंग ऑफ. रेडिओ सिटी पॉडकास्ट फिरत्या चाकावर विथ RJ शौनक.